विरोधकांनी काढलेल्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल, परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या जमाव जमवल्याचा ठपका, आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? गृह विभाग गृह मंत्रालयातून यावेळेस नाही तर भाजपच्या कार्यालयातून चालवतो का, ही शंका आहे रोहित पवारांचं ट्विट। भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं, सर्वसामान्यांना त्रास झाला नाही, मुंबईकरांना वेठीस धरलेल्यांवर गुन्हे दाखल, नवनाथ वन यांचं रोहित पवार यांना प्रत्युत्तर। भाजपने काढलेल्या मुकमोर्चाच्या आयोजकांवरती डीबी मार्ग या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, बेकायदेशीर जमाव आणि पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। केंद्र सरकारचं पथक उद्या महाराष्ट्रात येणार, राज्यातील अतिवृष्टी बाधित नुकसानीची पाहणी केली जाणार। रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारेंचा गुन्हे शाखेनं जबाब नोंदवला, गोळी झाडण्याचे आदेश नव्हते मात्र परिस्थिती पाहून गोळीबार केल्याचा वाघमारेंचा जबाब। अजित पवार ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, मोहोळ यांची प्रतिक्रिया। अजित पवार आणि मोहोळ यांच्यामध्ये अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेणार, सूत्रांची माहिती। पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शरद लाड यांना उमेदवारी, चंद्रकांत पाटलांची घोषणा, तर पुणे पदवीधरची जागा सोडण्यासाठी आम्ही आग्रह करू, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा, तर आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल, आगामी निवडणुकीसाठी शिंदेंना विठ्ठल शक्ती देईल, लता शिंदेंची प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये शिवसैनिकांना